तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधील गंभीर घटनेसंदर्भात ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली। विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, खटला जलद गतीने न्यायालयामध्ये चालवा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करण्याचे फडणवीसांनी पोलीस आयुक्तांना आदेश दिलेत। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, आपण पाहतोय कल्याणमध्ये हा संतापजनक असा प्रकार घडलेला आहे। विशाल गवळीला सुद्धा अटक झालेली आहे। कधीपर्यंत त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं? सोबतच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावर कडक कारवाई व्हावी असे आदेशही दिलेत। नक्कीच गौरी, कल्याण कोळशेवाडी मध्ये घडलेल्या अत्याचार आणि खुनाप संदर्भातला जो मुख्य आरोपी आहे विशाल गवळी, याला आपण जर पाहिलं तर कालच बुलढाण्यामधनं कल्याण क्राईम बॅचनी ताब्यात घेतलेलं होतं। रात्री त्याला कल्याणमध्ये आणलं होतं, मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं त्याला आता ठाण्यामध्ये आणलेलं आहे। ठाण्यातल्या या नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये त्याला ठेवण्यात आलेलं आहे आणि दुपारी त्याला आरोपीला जे आहे त्या नराधमाला जे आहे ते कल्याण कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। मात्र त्याच तत्पूर्वी जे आहेत ते या दरम्यान ठाणे पोलिसांकडनं पत्रकार परिषद देखील घेण्यात येणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण घटनाक्रम आणि या गुन्ह्यामध्ये आणखीन काय काय बाबी उघडकीस आलेल्या आहेत याबाबतची माहिती जी आहे ती दिली जाणार आहे। हे प्रकरण राज्य सरकारने जे आहे ते गंभीररित्या घेतलेलं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनी ह्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला फाशी मिळावी अशी मागणी केलेली आहे। तर त्याचप्रमाणे कल्याण भागामध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी देखील नागरिकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळतोय, संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय। अनेक जण जे आहेत ते या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्याचप्रमाणे फाशीच्या शिक्षेची मागणी जी आहे ती जोरदार करू लागलेली आहे। त्यामुळे आता ह्या आरोपीला न्यायालयामध्ये हजर केल्याच्या नंतर न्यायालयामध्ये नेमकं काय होतंय, काय घडतंय, न्यायालयामध्ये काय शिक्षा सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी, हो नक्कीच निकेश, या सर्व घडामोडींवर असेच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।